सरकारची आरक्षण देण्याची मानसिकता नाहीच आहे. तुमचा आणि माझा प्रश्न एकच आहे. म्हणून तर आम्ही मुंबईत बसलोत ना. आता तुम्ही नुसते मजा बघा, पोरं कसे नीट करते त्यांना. आणखीन तर शनिवारी रविवारी पुढच्या आमचे पुरेच येणार आहेत. हे तरी पोट्टे पोट्टे येत, हे ऐकत येत. एकदा जर आमचे धोत्र आले ना, ते धोत्र कोणालाच मोजित नाहीत. ते कोणाला बी त्यांच्या धोत्रात घ्यायला बसले. मंत्र्या सुद्धा धोत्रात घेते. आपण कधी खोटं बोलत नाही आणि मी जे बोलतो ते राज्यात करतो. पुढच्या शनिवार रविवारी बघा तुम्ही, तिकडचा आमचा सगळा मेन माल यायचा राहिला. आणखी मेन माल कशी हागण लावतो यांना तुम्ही नुसती मजा बघा. थांबा, नाही सरसकटची मागणी बदलली नाही. तुम्ही कन्फ्युजन करू नका. सरसकटच होतंय. मराठा आणि कुणबी एक हे 58 लाख नोंदीच्या आधारावर तुम्ही GR काढा. 2004चा आधार आहे त्याला. आणि नसल बी तरी पोटजात उपजात म्हणून तत्सम जात म्हणून तुम्हाला ती आरक्षणात मराठी घेता येतात. तुम्ही फक्त तेवढंच करा. ते सरसकटच होतंय. तुम्हाला काय करायचं आम्ही आमचं बघू ना. बघ, त्यांचं कामच असतं देऊ नका म्हणणं. कायदा त्यांच्या म्हणण्याने चालत नसतो. सरकारला मराठ्याची पण तेवढीच गरज आहे. एकदा जर महायुतीपासून जर मराठा बाजू सरकारला ना, त्यांचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा येणार नाही. मी खोटं नाही बोलत तुम्हाला. आडमोठा बोलत नाही, तुम्हाला खोटं बोलत नाही, किंवा त्यांना घाबरीत नाही, किंवा सरकारला धमकी देत नाही. एकदा जर आता ह्या मुंबईच्या मोर्चात जर सरकारने काहीच दिलं नाही, त्यांचं जर ऐकलं, ओबीसीचं कोणाचं म्हणता तुम्ही, ते 2-3 नेत्याचं, तर मराठ्यात जर लाट पसरली नाराजीची, खोटं बोलत नाही तुम्हाला, प्रत्येक वार्डात 40-50 कवाना मराठ्याचं मतदान आहे. ग्रामपंचायत सदस्य पाडायला तेवढं लय झालं. नगरसेवक पाडायला 200-400 मतदान लय झालं. एका मतदारसंघात लाख मतदान आहे आमचं. आमदार पाडायला 20,000 मतदान जरी विरोधात गेलं तरी तिची कुपाट लागते. त्याच्यामुळं आता जर मराठी सुद्धा सरकारला तेवढीच गरज आहे. आणि त्यांनी जर याच्यात हे केलं, काही राहणार नाही, त्यांचं काहीच राहणार.